नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज विश्वस्त संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी हरिभक्त पारायण कांचनताई जगताप यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांचा संत निवृत्तीनाथ महाराज संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळेस विश्वस्त जयंत महाराज गोसावी व विश्वस्त यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच 20 जून 2024 रोजी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडी सोहळ्याचे रथाला बैलाचे मानकरी हे पप्पू भडांगे यांच्या बैलजोडीला दिंडीत पालखी सोहळ्याचा मान मिळाला. यावेळेस चिठ्ठी सोडत काढून त्यांना मान दिल्यानंतर त्यांचा नवनिर्वाचित अध्यक्ष कांचनताई जगताप यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी विश्वस्त हरिभक्त पारायण जयंत महाराज गोसावी, दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील हरिभक्त पारायण शरद महाराज कड, शामराव महाराज उर्फ बापू बाबा सोनवणे व विविध मान्यवर या कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. येस मराठीसाठी अतिथी संपादक शामराव सोनवणे, त्र्यंबकेश्वर. येस मराठीमध्ये संपूर्ण भाविकांचं स्वागत आहे. आपण पाहू शकतो की निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळा हा त्र्यंबकेश्वर नगरीतला भव्य असं वास्तूचं काम सुरू आहे, मंदिराचं काम सुरू आहे. परंतु येत्या 20 तारखेला दादांचा पालखी सोहळा हा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आज दादांच्या पालखी सोहळ्यासाठी 2 जे बैलजोडीचे मानकरी आहेत त्यांचे चिठ्ठी सोडत करण्यात आली. आणि आज आनंदाची बातमी म्हणजे की निवृत्तीनाथ संस्थांवरती आजपर्यंत महिला अध्यक्ष म्हणून नव्हत्या आणि त्यांची निवड कांचनताई हरिभक्त पारायण कांचनताई जगताप यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांच्या हस्ते हा पालखी सोहळ्यासाठी लागणाऱ्या बैलांचा त्या ठिकाणी सोडत करण्यात आली आणि तो मान आज मिळाला. त्यांचाही सत्कार करण्यात आला. तुझं पाहिलं धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले त्रिभुवन पावले समाधी त्र्यंबक शिकली मागे शोभे ब्रह्मगिरी. या पद्धतीने आपल्याला खरोखर आज आनंदाचा दोई आनंद तरंगतो. ह्या अभंगाचा आज आनंद झालेला आहे. आजपर्यंत समाधी सोहळ्यावरती महिला विश्वस्त म्हणून मान मिळालेला होता. परंतु आज ताईंना अध्यक्षपद मिळालं. खरोखर आजचा दिवस खूप सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा आजचा दिवस. आणि त्यातल्या त्यात आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता त्यांचं अध्यक्षपद काल निश्चित झालं आणि आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी येस मराठी बोलण्यासाठी स्वतः अध्यक्ष ताई आहेत कांचनताई जगताप. ताई, पहिला मान विश्वस्त मंडळी अध्यक्ष झाला, काय सांगा? रामकृष्ण. आज खऱ्या अर्थी एक आनंदाचा सोहळा आहे असं म्हणायला हरकत नाही. काल एक अद्भुत निर्णय झालेला आहे की माझे सगळे विश्वस्त, माझे अध्यक्ष, माझे सचिव साहेब या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझी अध्यक्ष पदाची जी निवड आहे ती एकमताने झाली. खऱ्या अर्थी आमची जी मीटिंग आहे, आमची जी बैठक आहे ती अत्यंत शांततेत पार पडली आणि अध्यक्ष पदाचा भार या सर्व विश्वस्त मंडळींनी माझ्यावर घेतला. खऱ्या अर्थी निवृत्तीनाथांचीच माझी उद्योग आहे की एका मुक्ताईला दादांची सेवा करायला मिळणार हे सौभाग्यच आहे. आणि खऱ्या अर्थी माझ्या निवृत्तीनाथांची सेवा माझ्याकडनं चांगल्या पद्धतीने कशी होईल, मी करणारी कोण आहे, मी निमित्ताला आहे, पण दादा माझ्याकडनं कशी करून घेईल त्या पद्धतीने करणार आहे. आणि सर्व माझ्या महिला कीर्तनकार, महिला वारकरी त्यांना माझ्याकडनं या अध्यक्षपदाचा काय फायदा होईल की जेणेकरून त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते निरसन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. सर्व वारकऱ्यांच्या अडचणी निरसन करण्याचा प्रयत्न करीन. मी आपल्या सर्वांना ग्वाही देते आहे. सचिव म्हणून यापुढे आणि सर्वजण तसे एकत्र काम करणारच आहोत. आता ताईंची निवड झालेली आहे, सार्थ अशी आहे त्यांना साथ देण्यासाठी आणि सर्व लोक एकत्र आहोत. कालच ती सर्वांची बैठक झाली आणि आता येणारा पालखी सोहळा आहे. तर पालखी सोहळ्यामध्ये काय काय उणिवा असतात, पालखी सोहळा कसा यशस्वी करायचा. खरं तर निवृत्तीनाथ संस्था आणि एकूणच निवृत्तीनाथांचं वाङ्मय असेल, मातांचं साहित्य असेल, साहित्य रचना असेल, ग्रंथ असतील, हे दुर्मिळ आहे. आणि अनेक शाळकरी मुलांना असेल
किंवा माध्यमिक स्तरावर शिकणारे विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, स्टाफ असेल, यांना निवडणुकीत माहिती नाही. आता ते आम्हाला भजना कीर्तना कोणतीही मर्यादित ठेवायचं नाही. हे तळागाळापर्यंत विद्यार्थ्यांच्या लेखणीपर्यंत त्याच्या पुस्तकापर्यंत ते जावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी नवीन उपक्रम आम्ही हाताशी घेतलेला आहे. अभंगगाथा आम्ही निर्माण केली संस्थांच्या वतीने. ते अभंगगाथा ज्या ज्या ठिकाणी सोहळा जाईल तिथल्या ग्रंथालयामध्ये आणि शाळेच्या ग्रंथालयामध्ये अशा पद्धतीने तिथं वितरित करणार आहोत. त्या निमित्ताने निवृत्तीनाथांचं वाङ्मय इच्छा आहे. आपल्याकडे दादांची सेवा लहानपणापासूनच होती आणि अजून अविरत राहणारच आहे. काय सांगा? काही माझं परम भाग्य लक्षात घ्या. माझ्या वडिलांची विलासिका किंवा हिंदी जन्म सेवा मानले जातात. काही विशेष पुण्याई घराण्याची मागणी आणि त्या निमित्ताने सेवा मला प्राप्त आणि निवृत्तीनाथ महाराजांची सेवा हेच माझ्या जीवनाचं व्रत, हेच माझं ध्येय. आपण आत्ताच ताईकडनं जाणून घेतलं की जे वारकरीमध्ये सहभागी झालेल्या महिला वारकरी यांना सुद्धा विशेष स्थान वाटले. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, त्र्यंबकेश्वर, नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.